दाखल आहेत. त्यांच्याकडून बालकडू घेऊन तो या स्पर्धेमध्ये दाखल झाला. तर आज या सामनावीराचा किताबाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय बोलशील तू? मामा देखील एक अनुभवी खेळाडू या मैदानामध्ये दाखल आहेत. दोन्ही मामा देखील मैदानामध्ये दाखल आहेत. तर आपण काय बोलाल? नक्कीच या स्पर्धेचं नियोजन खूप उत्तमाचं केलेलं आहे आणि आम्हाला आमंत्रण दिलं की आमच्या स्पर्धेमध्ये खेळायला या. तर खूप उत्तमाचं नियोजन आहे आणि उत्कृष्ट गेम आहे. थँक्यू, एवढंच बोलू शकतो. पण आज या स्पर्धेमध्ये तुझे वडील देखील आहेत, मामा देखील आहेत. त्यांचं मार्गदर्शनबद्दल काय बोलशील? आपण युवा देखील आहात. ते नेहमीच मला पायरी पायरीवरती मार्गदर्शन करतात. माझे वडील स्वतः रोज सकाळी प्रॅक्टिसला घेऊन जातात मला. रोज 100 बॉल जरी खेळवतात मला ते त्याचा फल आहे. मी त्यांना माझी बॅटिंगचा नक्कीच. आणि नेट प्रॅक्टिस तुझी आम्ही देखील पाहत असतो पनवेल नगरीमध्ये. तुला देखील पुढील सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक सकाळपासून गोड आपण आवाज ऐकताय. नक्कीच याच मोसमामध्ये ज्यांनी समालोचन कक्षामध्ये भरारी घेतलेत, एक रायगडचा बुलंद आवाज, आमचे मित्र, आमचे बंधू संस्कारकी दळवी सरांचा आवाज ऐकताय. तर उदयजी गायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील याच्याशी सन्मान केला जाईल. त्याने देखील आपल्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देखील केले गेले या रायगड गवळी समाज संघटनेला. मी विनंती करतो, विनायकजी काते साहेबांना विनंती करतो की आणि वरणकर साहेबांना की आपण साहेबांचा याच्याशी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. खैराट संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये वाटवायचा आहे. तसेच खामगाव संघाकडून आपला 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये वाटवायचा आहे. जाऊया थेट सामन्याकडे. विद्यमान सामना आपल्या भेटीला येत आहे. खामगाव संघ विरुद्ध खैराट संघ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज खामगाव संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे. बॉलर नेम सुशांत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो तो म्हणजे सुशांत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन सज्ज. फलंदाजीसाठी आपण पाहतोय ते म्हणजे सौरभ आणि सिद्धेश खैराट संघाकडून. पहिला चेंडू पहिल्या षटकातील सुंदर चेंडू होता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आपला इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. तत्पूर्वी धावांचा श्रीगणेश केला जातोय खैराट संघाकडून. आज एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे महाड तालुक्यातून. एक संघ आपण पाहिला सकाळच्या सत्रात तो म्हणजे गोंडाळे संघ. आणि आता येतोय दुसरा संघ तो आपल्या भेटीला खैराट संघ महाड तालुक्यातून. परत एकदा सज्ज सुशांत. या स्पर्धेला देखील रायगड गवळी समाज संघटनेचे दीपेंद्रजी धुमाळ साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज जर या स्पर्धेला पाहिलं ना तर या मैदानामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी अनेक सामन्यांमध्ये पाहायला मिळते. पण आज मात्र कमी धावसंख्या देखील पाहायला मिळते. लोएस्ट स्कोरिंग मॅच पाहायला मिळत आहे. दुपारचं सत्र चालू झाल्याच्या नंतर मोठी खेळी पाहायला मिळेल प्रत्येक फलंदाजांकडून. आतापर्यंत पाहिलं तर सुशांत देखील एक चांगली गोलंदाजी करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी नेहमी गोलंदाजी करत होतो कामगाव या संघाला. आता मात्र त्याला स्ट्राईक एंडला आणलं गेलंय गोलंदाजीसाठी. सज्जन मात्र मागे राहिलाय. पुन्हा एकदा स्टेप आउट मध्ये मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली सूरज आणि सूरज कडून ही चुकी होते आणि झेल मात्र दरणीला दान केली जाते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. एक मोठी चुकी आपल्या संघासाठी होऊ शकते. कमी चुक्या पाहायला मिळतात त्या सूरज कडून आणि या चुकीचं किती महागड चुकी आपल्याला पडते संघाला ते येणाऱ्या क्षणामध्ये माहीत पडेल. चांगली फलंदाजी देखील खैराट या संघाकडून होते. नक्कीच सलामीचे जे फलंदाज आपण प्राचारण करतो आपल्या गावाचं नेतृत्व करत असताना ते म्हणजे विस्फोटक फलंदाज असतात. आणि ही चुकी सूरजच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. झेलधरणीला दान दिला आणि जीवनदान दिलं ते म्हणजे फलंदाजाला. काय तेज तर्रार चेंडू टाकलाय. सुरेख चेंडू हाताळला तो म्हणजे सुशांतच्या मार्फत. मला असं वाटतं गतीवर स्वार होऊन काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे सुशांत. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 5. 4 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत आपण पाहायला मिळतात ते खैराट संघाकडून. अचूक गोलंदाजी. एक मोका तयार केला होता तो म्हणजे सुशांतच्या गोलंदाजीतून, परंतु त्यात अपयशी ठरता येतो म्हणजे खामगाव संघ. क्षेत्ररक्षणाची थोडीशी साथ मिळत नाही. आणि पाहूया पुढचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातील सुशांतचे. परत एकदा तेज तर्रार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला थोडीशी उचली कमी मिळते आणि तत्पूर्वी इनफिल्डमध्ये चेंडू अडवला जाईल कव्हर रिजनला. एक धाव घेण्यात यशस्वी. धावा झाल्या त्या म्हणजे 6. 5 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत सुरेख षटक हाताळले ते म्हणजे सुशांतने. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे ती म्हणजे खैराट संघाच्या फलंदाजांकडे.
सुशांत वेगावर स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी करतोय आतापर्यंत आपण पाहिलं त्याला. परत एकदा तेज तर चेंडू आणि निर्धाव चेंडूनी सांगता करतोय आपल्या षटकाची. सुशांत 6 चेंडूंचा खेळ आपण पाहिला आणि 6 धावा खर्च केल्या. त्या म्हणजे आपल्या गोलंदाजीतून सुशांत याने रायझिंग स्टार ऑफ खामगाव. आणि का मी माझ्या गावाचा बेस्ट आहे आणि माझ्या गावाकडून मी स्ट्राईकला का गोलंदाजी करतो याचं प्रात्यक्षिक दाखवतो मैदानामध्ये, तो म्हणजे सुशांत. 6 चेंडूंचा खेळ आपण पाहिला आतापर्यंत. आणि आता गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जात आहे ते म्हणजे गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू खामगाव संघाकडून सज्जन माटे. अचूक फलंदाजी अचूक गोलंदाजी पाहायला मिळते आपला ती म्हणजे सज्जन यांच्या मार्फत. तो सज्जन आता गोलंदाजीसाठी सज्ज. राईट एम ओव्हर द विकेट. थोडासा फंबल होतोय रनअप मध्ये. आतापर्यंत आपण जर पाहिलं 4 सामने आपल्या मार्फत खेळवले गेले आहेत ते म्हणजे या पूर्ण सत्रामध्ये. अजून 4 सामने पहिल्या फेरीतील पाहिले बाकी, त्यातला 5वा सामना आपण पाहतोय. परत एकदा सज्जन सज्ज. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतो तो म्हणजे फलंदाज. सुरेख थ्रो पाहायला मिळाला आपल्या तो म्हणजे गोलंदाज. क्षेत्ररक्षक होते तिकडे ते म्हणजे शैलेश यांच्या मार्फत आणि सज्जनने पहिल्याच चेंडू रनआउटच्या स्वरूपात बाद केलं फलंदाज सौरभला. थँक्यू डीजे. परत एकदा व्हेरिएशन पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू तेज तर टाकला होता परंतु त्वरित लगेच आपल्या व्हेरिएशन पाहायला मिळते ते म्हणजे सज्जच्या मार्फत स्लो रन पद्धतीचा चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय आपण मैदानामध्ये. धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती 7. परत एकदा लोअर फुलटा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने पंचदंडित करतायत. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 8. 2 चेंडूचा खेळ आपण पाहतोय तो म्हणजे सज्जनच्या गोलंदाजीतून. वेगावर स्वार होत गोलंदाजी करतो एक अष्टपैलू खेळाडू. मस्ता तालुक्याला बिलॉंग करणारा संघ खामगाव संघ. अंगाचा वेध घेणारा चेंडू गुडलेन पद्धतीचा चेंडू हाताळला सज्जनने आणि निर्धाव चेंडू. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु कुठे बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही तो म्हणजे फलंदाजांकडून. नवीन फलंदाज पाहतोय आपण तो म्हणजे संतोष. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेला पॉइंट रिजन मध्ये खेळून काढले चेंडूला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख बॅकअप पाहायला मिळतो आपल्याला ते म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धाव घेण्यात यशस्वी. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 10. अचूक स्कोरिंग करतायत ते म्हणजे आदर्श कासार यांच्या मार्फत पाहायला मिळते आपल्याला. सज्जन माटे गोलंदाजी मार्ग सज्ज. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहतोय आपण त्यांच्या मार्फत. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे शैलेश परंतु चूक झाली होती परंतु चूक लगेच दुरुस्त केली आणि अचूक थ्रो करत 1 धावेवरच रोखलं ते म्हणजे खैराट संघाला. आणि 1 धावे समीकरण बदलतंय आता. धावसंख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत सुरेख षटक हाताळलं ते सज्जन याने. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सूरज. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि रनआउटच्या स्वरूपात मोठा हादरा तो म्हणजे खैराट संघाला. 1+ विकेट पाहायला मिळते आपल्याला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात कमॉन डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या झाली आहे 12.
बॉल रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय मैदानामध्ये. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला आणि 12 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात उभारल्यात. त्या म्हणजे खैराट संघाने वैयक्तिक पहिलं आणि संघाचा निर्णायक षटक हाणामारीचं षटक घेऊन सज्ज होतोय तो म्हणजे सूरज. अष्टपैलू खेळाडू खामगाव संघाकडून मोठे फटके खेळावे लागतील खैराट संघाला. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजन मधून पॉइंटला येत आहेत. चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी एक धाव घेण्यात यशस्वी. एक धावेने समीकरण बदलतंय. धावसंख्या झाल्या 13. कुठेतरी मोठे फटक्यांची गरज असेल ती म्हणजे खैराट संघाला. कारण आपण जर समोरचा संघ पाहिला तर खामगाव संघ त्याच्यामध्ये सूरज असेल, सज्जन माटे असेल, शैलेश असेल यांच्याकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आतापर्यंत आपल्या संघाला अनेक टुर्नामेंटमध्ये नेतृत्व करत असताना आपण त्यांच्याकडून फलंदाजी पाहिली ती म्हणजे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे सज्जन माटे यांच्याकडे, सूरज यांच्याकडे. आता खैराट संघाला कुठेतरी 5 चेंडू 2 ते 3 मोठे फटके. परत एकदा मोठ्या फटक्यांचा उल्लेख केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत परंतु झेल केला धरणीला दान आणि फलंदाजाला मिळाले जीवनदान आणि तत्पूर्वी 2 धाव घेण्यात यशस्वी. 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडूचा खेळ आपण पाहतोय सूरजच्या मार्फत गोलंदाजीतून. 4 चेंडू मोठे फटके खेळण्यापासून रोखून ठेवलं ते म्हणजे खामगाव संघाने आपल्या गोलंदाजीतून अचूक गोलंदाजी करतायत. परत एकदा व्हेरिएशन पाहायला मिळतंय परंतु दिशा चुकीची. दिशा भरकटल्याने पंचाने दंडित केलं ते म्हणजे सूरज यांना. अवंतर धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 16. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये बाकी आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये सूरज यांच्या मार्फत. निर्धाव चेंडू येणारे 3 चेंडू निर्णायक चेंडू असतील ते म्हणजे खामगाव संघाकडून आणि खैराट संघासाठी विशेषतः निर्णायक चेंडू असतील. मोठे फटके आपण पाहिले नाही या मॅचमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळाले नाही ते म्हणजे खैराट संघाकडून. परत एकदा गाव कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. इनफिल्डला पार करत चेंडू जातोय आउटफिल्डमध्ये. थ्रो केला जाईल तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला ते म्हणजे खैराट संघाकडून आणि 2 धावांची धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 18. 2 चेंडूचा खेळ शेष. पहिल्या इनिंगच्या सत्रामध्ये दुपारचं सत्र आपण पाहिलोय. कडकडीत ऊन पाहतोय. कुठेतरी हवा आपल्याला मंद पाहायला मिळते त्याच्यामुळे मोठे फटक्यांचा तेवढासा आपल्याला मोठे फटके पाहायला मिळत नाही आहेत फलंदाजीतून. परंतु संध्याकाळच्या सत्रात नक्कीच अपेक्षा असेल मोठे फटके पाहण्याची. आपल्या सर्व घरबसल्या जे यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच या गोष्टी आनंद घेत आहेत आपल्या सर्व सामन्यांचा. सूरज सज्ज. परत एकदा अंगाचा वेध घेणारा चेंडू आणि तेज तर्रार चेंडू टाकला होता तो म्हणजे सूरज याने. तत्पूर्वी एक चोटी धाव घेतली खैराट संघाकडून आणि 1 धावेने समीकरण बदललंय. धावसंख्या झाली 19. शेवटचा चेंडू असेल. रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय ते म्हणजे खामगाव संघाकडून 6-6.5ची सरासरी आपण पाहतोय आतापर्यंत खैराट संघाकडून. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगच्या सत्रातील सूरज यांचा. परत एकदा कव्हर रिजन मध्ये झेल घेण्याचा मौका बांधला होता परंतु झेल झाला धरणीला दान आणि चेंडू 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावेर समाधान आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे फलंदाज. 2 धावांनिशी धावफलक घालतोय. धावसंख्या झाली ती 21 आणि 22 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे विजयासाठी. खामगाव संघाला विजयासाठी 22 धावांचं आव्हान असेल. तत्पूर्वी मी श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आणि गोकुळगाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आणि गोकुळगाव दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. आपण नाणेफेक करून घेणार आहोत. इनिंग ब्रेक झालेला आहे मित्रांनो. थोडंसं फास्ट करायचंय.
खैराट संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 22 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे विजयासाठी खामगाव संघाला. विजयासाठी श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे वन्स अगेन शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी यायचंय. तसेच गोकुलगाव आपला कर्णधार सुद्धा आपण टॉससाठी पाठवायचंय. खैराट संघ आपण पाहतोय लाईनअपमध्ये प्राचारण करतोय आपल्या क्षेत्ररक्षणासाठी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय खैराट संघ. आणि यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत तो म्हणजे वृंदावन गावचे सुपुत्र सलामीचे फलंदाज पाहतोय आपण खामगाव संघाकडून सज्जन माटे आणि त्यांना साथ देत आहेत ते म्हणजे सुबोध लटके. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचं आहे खैराट संघ. गोकुलगाव आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉससाठी. मोरवणे संघाचा कर्णधार इथं उपस्थिती दर्शवली आहे. गोकुलगाव संघ आपला कर्णधार एक शेवटचा कॉल असेल मित्रांनो. मी आपल्या मंडळाचे सचिव दिनेशजी नटे साहेब यांना विनंती करेन त्यांनी पुढील सामन्याचा टॉस उडून घ्यायचा आहे. मोरवणे संघाचे कर्णधार तसेच गोकुलगावचे कर्णधार यांनी विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. जाऊया थेट सामन्यामध्ये. विद्यमान सामना आपल्या भेटीला घेऊन येत होतो म्हणजे खामगाव संघ. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. 22 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे खामगाव संघासमोर खैराट संघाने. प्रतीक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन सज्ज खैराट संघाकडून प्रतीक. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आणि अनेक वेळेला आपण पाहिले लो स्कोरिंग मॅच ह्या फसल्या जातात कारण गोलंदाजी तेवढी अचूक केली जाते ती म्हणजे प्रतिस्पर्धी संघाकडून. सज्जन माटे पुन्हा एकदा सज्ज सलामीसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सज्जनला आणि नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देतात ते म्हणजे सुबोध लटके. नाणेफेक गोकुलगावाने नाणेफेक जिंकून आपला निर्णय द्यायचा आहे. गोकुलगावाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. रत्नागिरी जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा संघ आज आपल्या रायगड जिल्ह्यातील रायगड गवळी समाज संघटना या बांधवांनी आयोजित केलेल्या रायगड गवळी चषक 2026 मध्ये सहभाग दर्शवलाय. खैराट संघ थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. पंचांना देखील विनंती करतो आमच्या सरांना की जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. सलामीबीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला पहिला तर स्ट्राईक एंडला सज्जाना आणि नॉन स्ट्राईकला येतो सुबाद. गोलंदाजी मार्को सज्ज आहे तो प्रतीक. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडूला पाठवून दिले फाईन लेग रिझन मध्ये 4 धावांसाठी. रायगड गवळी चषक 2026 चा ब्रँडेड चौकार सज्जन वाडेच्या बॅट मधून. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. पहिला चेंडू आणि त्या चेंडूचा समाचार घेत सज्जन माटे मॅन इन फॉर्म खामगाव संघाकडून पहिल्या चेंडूवर फायनल एक रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिला 4 धावांसाठी. परत एकदा पहिल्या चेंडूवर मोठा फटका आपण पाहिला. त्यानंतर हलक्या त्याने चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतील. थोडंसं फंबल झालं. रनआउटचा मौका बनला होता, परंतु जर का पहिल्या अटॅकमध्ये चेंडू अडवला गेला असता तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला असता तो म्हणजे खैराट संघाला. परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे सज्जन यांच्या मार्फत. आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटकाला त्यानंतर अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढून 2 धावा अर्जित केल्या आपल्या संघासाठी. परत एकदा पंच दंडित करतात. स्क्वेअर मारा, नो बॉल. आणि येणारा चेंडू असेल तर म्हणजे फ्री हिटचा. सज्जनला आपण फ्री हिटचे चेंडू देऊ शकत नाही मित्रांनो. सज्जनकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. प्रेशर पाहायला मिळतं आपल्याला. लो स्कोरिंग मॅच आहे आणि त्याच्यामध्ये ह्या अशा चेंडूंची आवश्यकता नसेल ती म्हणजे खैराट संघाकडून. खामगाव संघाकडून पाहतोय आपण तो म्हणजे सज्जनला एक मोठा फटका पाहिला आपण त्याच्या बॅटमधून. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आणि 7 धावा धावपळकावर आपण पाहतोय खामगाव संघाकडून. परत एकदा सज्ज फेटचा चेंडू होता. चेंडूला लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. तत्पूर्वी अडवला जाईल. एक धाव घेण्यात यशस्वी आणि एक धाव समीकरण बदलते. धावसंख्या झाली आहे ती 10. धावा झाल्या त्या म्हणजे 8. 3 चेंडूचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. पाहूया कोण कोणाची लावतोय वाट. धावा झाल्यात 8. पुढचा चेंडू परत एकदा अवांतर चेंडू. पंच दंडित करतायत ते म्हणजे गोलंदाज प्रतीकी आला. या चेंडूंची गरज नसेल मित्रांनो. आपल्याकडे आधीच धावा जर आपण पाहिल्या तर 22 धावांचं मापक असं आव्हान आपण उभं केलंय ते म्हणजे खामगाव संघासमोर. आणि त्यात आपण जर अवांतर धावांनी खर्च करत असू तर कुठेतरी आपल्या संघाला आपण बॅकफुटवर ढकलतोय आपल्या गोलंदाजीतून. परत एकदा सज्ज प्रतीक सुबोधच्या बॅटमधून काऊ कॉर्नर रिजन मध्ये मोठा फटका सजवलाय आणि आपल्या चषकाला सलामी देणारा रायगड गोली चषक 2024चा ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तत्पूर्वी वृंदावन गावचे सुपुत्र विकासजी पागार साहेब आणि नरेशजी नटे साहेब थोर समाजसेवक वृंदावन गावचे आपली उपस्थिती आजच्या आपल्या कार्यक्रमाला दर्शवली त्याबद्दल रायगड गोली समाज संघटना यांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर व्यासपीठावर यायचंय. चार चेंडू आणि 15 धावांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये. सुबोधच्या बॅटमधून मोठा फटका आला होता आधीच्या चेंडूवर. चेंडूला लेग साईडच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळून काढला 1 धावेसाठी आणि धावा झाल्या त्या म्हणजे 16. 5 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. अजून एक चेंडू शेष पहिल्या षटकातील आणि खरंच आपण पाहिलं तर काय फलंदाजी करतात ते म्हणजे खामगाव संघाकडून. सज्जनने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. तदनंतर सुबोधने मी सुद्धा कमी नाही आणि त्याने रिव्हर्स स्वीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सज्जन याने, परंतु चेंडूला उसळी कमी मिळाली आणि निर्धाव चेंडूने सांगता केली षटकाची ती म्हणजे प्रतीक्याने. आणि आता विजयासाठी समीकरण बदलते ते म्हणजे 12 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका विजयासाठी. 12 चेंडू आणि 6 धावांचं आव्हान असेल. एक षटका केलीच आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केला ते म्हणजे आपल्या गोलंदाजीतून प्रतीक याने. आणि अचूक फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सज्जन आणि सुबोध यांच्या मार्फत. 12 चेंडू मला असं वाटतं दुसऱ्या फेरीसाठी 90% आपलं योगदान दिलंय ते पात्र होण्यासाठी ते म्हणजे खामगाव संघाने. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम आपण नेहमीच म्हणतो. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये आपण काहीच निश्चित करू शकत नाही मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज नवीन श्रेयस. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन सज्ज तो म्हणजे श्रेयस खैराट संघाकडून. मला असं वाटतं मुंबईमध्ये पहिल्यांदाच या रायगड गवळी चषकामध्ये ज्यांनी आपला सहभाग दर्शवला तो खैराट संघ, महाड तालुक्याला बिलॉंग करणारा संघ. आणि परत एकदा
पंच दंडित करतात. पहिला चेंडू अवंतर चेंडू हाताळला तो म्हणजे श्रेयसच्या मार्फत. आणि आता समीकरण बदलते. 5 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि 5 धावा. महाड तालुका की मसलार तालुका पाण्याजोगे असेल. मसला तालुक्याने गोलंदाजी असेल, प्रथम गोलंदाजी करत असताना आता फलंदाजी करत असताना आपलं वर्चस्व आणि दबदबा कायम ठेवलाय तो म्हणजे महाड तालुक्यावर. परंतु परत एकदा सज्ज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. गावकोणाला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि एक धाव घेण्यात यशस्वी ते म्हणजे सुबोध. एक धावेने समीकरण बदलते. आता 4 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे विजयासाठी. परत एकदा फायनल लेगच्या रिझनमध्ये चेंडूला खेळून काढलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो एक धावेसाठी. एक धावेने समीकरण बदलतंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 19 आणि विजयासाठी आता 3 धावांची आवश्यकता असेल. येणारे 10 चेंडू आणि 3 धावा. परत एकदा सज्जन डान्सिंग डाऊन द ग्राउंड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. तत्पूर्वी एक धाव घेण्यात यशस्वी आणि आता समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 2 धावांचं आव्हान विजयासाठी. दुसऱ्या फेरीसाठी आपलं नाव निश्चित करत आहेत ते म्हणजे 99% खामगाव संघ. परत एकदा सज्ज आला डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. थ्रो केला जाईल. तत्पूर्वी एक धाव घेण्यात यशस्वी आणि आता विजयासाठी सामना झालाय टाय. विजयासाठी 1 धावांचं आव्हान असेल परंतु आपल्या सामन्यांचे नियम आहेत कंपल्सरी चेस म्हणून आपल्याला नक्कीच कंपल्सरी चेस करावं लागेल. ते 22 धावा. 8 चेंडू आणि 1 धावा विजयासाठी खामगाव संघाला. श्रेयसच्या मार्फत गोलंदाजी आपण पाहतोय आणि फायनल लेगच्या रिझनवरून हा विजयी चौकार पाहायला मिळतोय तो आपल्याला सज्जनच्या बॅट मधून. आणि खामगाव संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलाय. खामगाव संघाला खूप खूप शुभेच्छा. तसेच राधाकृष्ण क्रिकेट संघ खैराट आपण आपला सहभाग दर्शवला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन साइड हिरो खामगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू सज्जन माटे. अचूक फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या सज्जनच्या मार्फत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. तदनंतर मी गोकुळ गावाला विनंती करेन आपण लवकरच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पुढील होणारा सामना जो आहे समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आणि गोकुळगाव यांच्यामध्ये होणारा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते म्हणजे गोकुळगावाने. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण स्वीकारायचं सजवायचं आहे. तत्पूर्वी थोडीशी रजा घेतो आणि आपण आता सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं वृंदावन गावचा गोड आवाज आमचे गुरुबंधू अविनाशजी काते साहेब पुढील समालोचन करतील. थँक्यू.